मंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिका संग्रहामध्ये द्रव्य निरूपण अधिकारमध्ये आपण 54वी नाही 54 म्हणजे आता जयसेनाचार्यांचा 54 नंबर आहे. अमृतचंद्राचार्यांचं 48 नंबरची गाथा बघतोय. अथ ज्ञान ज्ञानिनोः अत्यंत भेदे दोषम दर्शयती. अमृतचंद्राचार्यांची टीका झाली होती जयसेनाचार्यांची. नंतर ज्ञान आणि ज्ञानीमध्ये अत्यंत भेद असताना काय दोष येतात हे सांगतात. ज्ञान आणि ज्ञानी हे सर्वथा भिन्न नाहीत. मग जर तसं मानलं म्हणजे द्रव्य आणि गुण जर सर्वथा भिन्न मानले तर त्यात काय दोष येतात हे सांगायला लागले. नाणी नाणं च सदा अथंतरी दोदुहण्णमण्णस दोड्णम अचेदणत्तं पसजदि सम्मं जिणावमदं. नाणी नाणं च अण्णम अण्णस्स अथंतरिदो. ज्ञान आणि ज्ञानी सदैव परस्पर भिन्न अर्थ आहेत असं जर मानलं तर दोन्नम असं अचेतनम पसजदी दोघांना सुद्धा अचेतनत्व प्राप्त होईल. आणि जर असं झालं तर जिणावमदम सम्मम जिणावमदम म्हणजे काय म्हटलं की सम्यक रीतीने जिनेंद्रांचा तो अवमान आहे किंवा त्यांचं मत अमान्य आहे असा अर्थ होतो. म्हणून कधीसुद्धा कुठलंसुद्धा द्रव्य आणि गुण हे परस्परापासून सर्वथा भिन्न नसतात हे सांगायचं. त्याच्यातून काय कळलं? आत्ता इथं उदाहरण म्हणून सांगतायत ज्ञान आणि ज्ञानी, कारण त्याचंच आपल्याला प्रयोजन आहे. बाकी अन्य सगळ्या द्रव्यांमध्ये सुद्धा हीच विवक्षा आहे की द्रव्य आणि गुण परस्परापासून भिन्न सर्वथा भिन्न नसतात. घेणार आहेत का? राहू दे, तुम्हाला काय अभ्यास आहे. ज्ञानी जीव ज्ञानगुण अपि. ज्ञानी जीव आहे आणि त्या प्रकारे ज्ञानगुणसुद्धा सदैव आहे. जसं ज्ञानी आहे तसंच ज्ञानसुद्धा सदैव आहे. तथा एव अर्थांतरितः भिन्नः तु यदि भवति. तसेच जर भिन्न अर्थ आहेत असं जर मानलं तर कोण ज्ञान आणि ज्ञानी जर भिन्न पदार्थाप्रमाणे जर भिन्न भिन्न होतील तर कथम कुठल्या कारणाने भिन्न भिन्न असतील तर अन्योन्य संबंधित्वेन अन्योन्य संबंध असल्यामुळे भिन्न भिन्न जर झाले तदा किम दूषणम तर काय दूषण येईल. 48 नंबरची अमृतचंद्राचार्यांची आहे. हां तीच घ्या जयसेनाचार्यांचं आहे. 90 पान येतात. तर जर त्यांचा अन्योन्य संबंध असल्यामुळे भिन्न भिन्न जर झाले तर काय दोष येतो असं शंकाकारांनी विचारलं आहे. द्वयोः ज्ञानज्ञानिनोः अचेतनत्वं जडत्वं. दोघांना सुद्धा कोणाला ज्ञान आणि ज्ञानीला अचेतनत्व म्हणजे जडत्व प्राप्त होईल. म्हणजे ज्ञान ज्ञानीशिवाय नाही आहे आणि ज्ञानी ज्ञानाशिवाय नाही आहे. आणि जर दोन्ही तसे मानले तर दोघांना सुद्धा जडपणा प्राप्त होतो. प्रसजदी प्राप्नोती प्राप्त होतो. तच्च जडत्वं कथं भूतम. आणि ते जडत्व कशा प्रकारचं आहे. ज्ञान ज्ञानी दोनों को अचेतनपना प्राप्त होता है. वह जडत्व कैसा है. तच्च जडत्वं कथं भूतम. ते जडत्व कशा प्रकारचं आहे. सम्यक प्रकारेण जिनानाम अवमतम असम्मतम इति. सम्यक प्रकाराने जिनेंद्रदेवांना ते असम्मत आहे. जिनेंद्रांचं ते मत नाही अवमत आहे असं सांगितलं. काय चाललं आमचं प्रकरण की ज्ञान आणि ज्ञानी हे एकमेकांपासून सगळ्यात सर्वथा वेगळे नाही आहेत. ज्ञान आणि ज्ञानी जिथं ज्ञानी आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथं ज्ञानी आहेच. असं नाही आहे की जीव निघून गेल्यावर ते शरीर म्हणजे ज्ञानी आणि ज्ञान पुढं गेलं असं नाही आहे. तर जिथं ज्ञान आहे तिथं ज्ञानी आहेच. मग त्यांचं परस्परापासून
पृथक्त्व नसतं, हे प्रकरण सांगायला लागले. आणि जर तसं मानलं तर ज्ञानाशिवाय ज्ञानी म्हणजे जीव किंवा आत्मा अचेतन होईल आणि ज्ञानीशिवाय ज्ञानसुद्धा अचेतन होईल. कारण ज्ञान प्रवृत्ती कशी करणार जर जीवच नाही किंवा त्याचा आधार द्रव्यच नाही आहे तर. त्यामुळं गुण हे नेहमी कसे असतात, लक्षण काल सांगितलं होतं. द्रव्य कसं असतं आणि गुण कसे असतात. द्रव्य हे गुणांनी बनलेलं असतं, त्यामुळं काय विशेषण दिलं त्याला आपण. नाही त्यांनी दोन निर्विषय, जर निर्विशेष गुण असतील, द्रव्य असेल तरी पण त्याचं अस्तित्व नाही, आणि जर निराधार गुण असतील तर त्याचं सुद्धा अस्तित्व नाही, असं दोन विशेषणं दिली होती. म्हणजे द्रव्याला विशेषण दिलं की सामान्य विशेषात्मक असतं, विशेषाने रहित नसतं. द्रव्य हे सामान्य आहे आणि गुण आणि पर्याय हे विशेष आहेत. त्यामुळं निर्विशेष द्रव्य नसतं. काय कळलं. काल लिहून दाखवतं, काल तिकडं बोर्डवर राहिलं आहे. म्हणजे द्रव्य आणि गुणामध्ये आपण म्हणतो ना, द्रव्य हे जर सामान्य घेतलं तर गुण हे विशेष झाले. त्यामुळं निर्विशेष म्हणजे गुणांनी रहित असं द्रव्य नसतं. आणि गुण जे असतात ते नियमाने कोणाच्या तरी आधाराने राहतात, त्याला म्हणायचं द्रव्य. म्हणून निराधार गुण नसतात, निराश्रय असे गुण नसतात, कोणाच्या तरी आधारानेच राहतात. म्हणून सांगितलं द्रव्य आणि गुणांचा परस्पर अविनाभाव संबंध आहे, तादात्म्य संबंध आहे किंवा अयुतसिद्ध संबंध आहे, असे त्यांनी ते 3 गोष्टी सांगितल्या. तर त्यांनी तर उदाहरण देऊन सांगितलेत. काल आम्ही अशी अनेक उदाहरणं बघितली त्याच्यासाठी की काल तुम्ही होता ना माझ्यासोबत, काल नव्हता तर त्यात काल त्यांनी ह्याच्यामध्ये अमृतचंद्राचार्यांनी उदाहरण घेतलं होतं की जसं देवदत्त परशुशिवाय काम करू शकत नाही. परशु म्हणजे कुऱ्हाड, कुऱ्हाडीनी तो झाडाला तोडतो, लाकडाला तोडतो. मग तसं तुम्ही म्हणा जीव ज्ञानाने जाणतो, मग ज्ञान वेगळं असलं तर काय बिघडलं. जसं तो देवदत्त भिन्न असणाऱ्या परशुच्या द्वारे कार्य करतो, तसं ज्ञानी आत्मा भिन्न असणाऱ्या ज्ञानाच्या द्वारे कार्य करतो. काय कळलं. असं म्हणा, असं अच्छा त्या शंकाकाराचं मत आहे. त्यांनी त्या उदाहरणातून विचारलं. मग आपण त्याला सांगितलं की जरी तिथं देवदत्त, इथं चांगलं घेतलं त्यांनी खुलासा जयसेनाचार्यांनी, की देवदत्त तुम्हाला वाटतंय परशुनी काम करतो, पण देवदत्त आपल्या हाताने करतोय, त्याचं हात कार्य करते. जर ते नाही केलं तर कारण ते त्याच्याशी अभिन्न आहे व्यवहाराने, बरं का. आता देवदत्त आणि त्याचा हात याच्यामध्ये कार्य चालू आहे, परशुमध्ये नाही आहे. परशुचं आणि त्याचं स्वतःचं कार्य ते वेगळंच आहे. त्यामुळं तुम्ही म्हणताय हे सगळं भेदविवक्षेने, व्यवहाराने, असद्भूत व्यवहाराने सगळं म्हणलं जाईल, पण ते खरं नाही. मग जे काय खरं आहे ते काय आहे तर एक द्रव्य स्वतःमध्येच कर्ता आणि कर्मरूपाने कार्य करताना दिसून येतं, म्हणजे तेच कारण आहे आणि तेच कार्य आहे. म्हणून जीवच कार्य करतो कणाच्याद्वारे तर करण असणाऱ्या ज्ञानाच्याद्वारे, असं त्यांनी अमृतचंद्राचार्यांनी खुलासा घेतला होता. मग त्यांनी उदाहरण दिलं ज्ञानी आणि ज्ञानाचं. मग अशी अनेक उदाहरणं आपण लावू शकतो. कुठले जसं ज्ञानापासून भिन्नरूप राहू शकत नाही, ज्ञानी ज्ञानापासून, ज्ञान ज्ञानीपासून. तसं अजून उदाहरण काय सांगितलेलं सांग, काय येऊ शकते. काय सांगितलं ते काल उदाहरणं सांगा. द्रव्य कशाला, असं उदाहरण सांगा की आपल्याला रोजचे परिचित. चंदन सुगंधापासून भिन्न नाही. अजून अग्नीची उष्णता त्याच्यापासून भिन्न नाही, पाण्याची शीतलता, सोन्याचा राजगुण, अशी आम्ही अनेक उदाहरणं काल बघितली त्याच्यापासून. जसं की ते एक परस्परापासून भिन्न नाही, तर त्याप्रमाणे ज्ञान हे सुद्धा ज्ञानीपासून भिन्न असत नाही. काल अध्यात्म काय सांगितलं होतं याच्यावर, काय फायदा हे समजून. तर रामांनीमध्ये घटवलं होतं असं की त्या पुद्गलाकडून शिका की ते कोणाच्याही सान्निध्यात गेलं तरी आपले गुण सोडत नाही. तुम्ही काय करता, पंढरपूरमध्ये असताना धर्म, पुण्यात असताना धर्मशून्य, म्हणजे गुण सोडला का नाही आपला. मग पंढरपूरमध्ये असताना काय आपण आत्मा होतो आणि पुण्यात गेल्यावर निर्जीव झालो का. म्हणजे आपला गुण आपण सोडतोय, स्वभाव सोडतोय. पण हे पुद्गल त्याला समजत नाही, ज्ञान नाही आहे, तरीसुद्धा आपला स्वभाव सोडत नाही. म्हणून त्याच्याकडून ही शिकवण घ्या. त्या चंदनाला भलेही
वेटोळे घातलेला साप असेल किंवा ते सुगंध देणारी फुलं आहेत की जी कोणी तोडलं तरीसुद्धा त्यांना फूल ते सुगंधच देतं. म्हणजे त्यांनी त्याचं उलटं घात केला आहे, त्याला त्रास दिला तरीसुद्धा ते फूल सुगंधच द्यायचं कार्य करतं. म्हणजे कोण दुर्जन असेल सज्जन असेल सगळ्याशी निर्माया स्वरूप असतं ते, असं तिथं सांगितलं जातं ना. म्हणून पुष्प चढवतो आपण. म्हणजे तिथं ते म्हणून सांगितलं की असं त्या जडाला समजते की कुठल्याही संपर्कात गेलं तरीसुद्धा ते चंदन आपला सुवास नाही सोडत किंवा ते शरीर आपला स्वभाव नाही सोडत. कोणाच्याही कितीही चांगल्या माणसाच्या संपर्कात आलेलं शरीर असे ना ते दुर्गंधीच असतं, ते मलिनच असतं. डॉक्टर जरी चांगला मिळाला तरीसुद्धा शरीर रोगीच असतं किंवा ते शरीर नियमाने नष्ट होणारच असतं. मग ते म्हणले हे शिकणाऱ्या सगळ्यांना कळतंय का नाही भेदविज्ञान शाब्दिक तरी, की जीव वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे. तर म्हणले असंच भेदविज्ञान डॉक्टरांना सुद्धा असतंय का नसतंय? कसं मग तुम्ही भेदविज्ञानी आहे का अभेदविज्ञानी आहे सांगा? म्हणजे डॉक्टरांना सुद्धा सांगितलं फक्त शाब्दिक माहीत आहे किंवा ते सांगणार काय ह्याच्यातनं जीव निघून गेला तेव्हा सांगणार जीव गेला आहे आणि तो जीव वेगळा होता शरीरापासून. पण जेव्हा जीव आहे त्यावेळेस तुम्हाला आयडेंटिफिकेशन करून सांगणारे, डिफरन्सिएशन करून सांगणारे असे गुरु आहेत आपल्याजवळ, असे शास्त्र आहे, देव आहेत. तर आत्ता भेदविज्ञान करा तर ते शरीर सोडताना पुढच्या गतीत गेल्यावर किंवा मोक्षाला जाईसपर्यंत ते आपल्याला कार्यकारी ठरणार आहे. म्हणून असं भेदविज्ञान यथार्थ आहे, त्यालाच आपण सम्यक दर्शन म्हणतो. म्हणून ज्ञानातून निर्णय करा आणि स्वचा अनुभव करा, त्याचा निर्णय करा, त्याची जाणीव करा. तर तिथं बाहेरचे सगळे हे पदार्थ, द्रव्य किंवा जड शरीर सगळं वेगळं होऊन जाईल. मी कोण आहे ह्याचा फक्त अनुभव करा तर बाकी सगळे पर दिसणार आहेत ज्ञानामध्ये. तथाही काय चाललंय? कितवं मिळालं का तुम्हाला? 4थी ओळ आहे तथाही नंतर. वाचते का वाच? यथा अग्नेहे जोरात. यथा अग्नेहे गुणिनः सकाशात अत्यंत भिन्नः सन उष्णत्वलक्षणः गुणः दहनक्रियां प्रति असमर्थः सन निश्चयेन शीतलः भवति. तथा ज्ञानगुणात् अत्यंत भिन्नः सन जीवः गुणीपदार्थ विच्छित्तिं प्रति असमर्थः सन निश्चयेन जडः भवति. समजलं का उदाहरण काय सांगितलं? ज्याप्रमाणे अग्नी म्हणजे गुणी आहे, द्रव्य आहे, त्यापासून अत्यंत भिन्न असताना उष्णत्व लक्षणरूप गुण, कुणीकडनं कुणीकडं बघायचं? सगळं बघितलंय आपण, फक्त हे टीका लावण्यासाठी म्हणून खुलासा करते. पहिला पक्ष घेतला, कोण कोणापासून वेगळं झालं? अग्नीपासून उष्णता. अग्नीपासून उष्णत्व गुण जर भिन्न म्हणला तर काय आपत्ती येईल? दिसतंय का बोर्डवरचं? दहन क्रियेच्या प्रती असमर्थ असताना निश्चयाने शीतल होईल. कोण? उष्णत्व गुण. कारण अग्नीपासून उष्णत्व भिन्न मानलं तर ह्या उष्णत्वामध्ये दहन क्रियाच होणार नाही, समर्थच राहणार नाही ते. त्यामुळं उष्णत्व गुण शीतलतेला प्राप्त होईल. अग्नीपासून वेगळी उष्णत्व गुण असं नाहीच आहे. आणि त्या उष्णत्वाला दोन्ही पक्ष घेतले तो. आता हे अग्नीपासून उष्णत्व घेतलं, आता उष्णत्वापासून अग्नी वेगळी मानली तर असं दोन्हीकडनं पण त्यांनी शीतलता दाखवली आहे. फक्त कोण होतंय हे समजण्यासाठी. अग्नी जर भिन्न मानली तर आता ही अग्नी शीतल होईल. असंच ज्ञानावर पण घटून दाखवलं त्यांनी. ज्ञानीपासून ज्ञान भिन्न मानलं तर ज्ञान जडरूप होईल आणि ज्ञानापासून ज्ञानी भिन्न मानलं तर ज्ञानीच जड होईल. काय समजलं? एकदा द्रव्याकडे दाखवलं, एकदा गुणाकडे दाखवलं.
ज्याला भिन्न करून दाखवलं ना तुम्ही ते जड होणार किंवा ते शीतल होणार, ते स्वभाव सोडणार. कारण जेव्हा ते एकत्र आहेत त्यावेळेसच ते कार्य चालू आहे द्रव्याचं आणि गुणाचं. इथं परत वाचते ऐका. ज्याप्रमाणे अग्नी म्हणजे गुणी द्रव्य त्याच्यापासून अत्यंत भिन्न असताना उष्णत्व लक्षणवालं गुण दहन क्रियेच्या प्रती असमर्थ असताना निश्चयाने शीतल होईल, त्याप्रमाणे ज्ञान गुणापासून, आता ॲक्च्युली त्यांनी खालचं वरवरचं खाली केल्यासारखं वाटतंय, कारण इथं त्यांनी ज्ञानापासून ज्ञानी भिन्न असं दार्ष्टांतामध्ये घटवलं आहे. आपण असं समजून घेऊ. आता इथं हे अग्निद्रव्य आहे ना आणि हे गुण आहेत, मग तसं दार्ष्टांत काय लावलं, जीवापासून ज्ञान गुण भिन्न मानला तर कोण जड होईल, ज्ञान गुण जड होईल. काय झालं खडून आणि हे अग्नी शीतल होईल असं घेतलं होतं. आणि तसंच इथं लावलं कसं, ज्ञानापासून ज्ञानी किंवा जीव जर भिन्न मानला तर कोण जड होईल ना, जीव जड होईल. असं ज्याला वेगळं काढून टाकलंय ना तुम्ही ते जड होईल अशी आपत. दोघं पण जडच होणार आहेत एकमेकांपासून, फक्त एक त्यांना कथन करण्यासाठी असं सांगितलंय. तेच की प्रवचनसारची, सगळ्यांना काल मी गाथा बघायला सांगितली होती प्रवचनसारची 23, 24, 25 गाथेमध्ये तेच सांगितलंय ना की आदार नाणपमाणम नाणम नेयपमाणमुद्दिठम नेयम लोयालोयम तम्हाणाणम तु सौवगयम. ही गाथा पण आपण घटवली होती काल. फक्त 24, 25 बघून यायला सांगितली होती. कोण कोण बघितलंय? ही 23वी मी आत्ता म्हणलेली. आणि जे पुढं सांगितलं 24, 25 मध्ये त्यांनी सांगितलं की जर ज्ञान लहान होईल आत्म्यापासून तर काय आपत्ती येईल, आणि जर आत्मा ज्ञानापासून लहान होईल तर काय आपत्ती येईल. कोण बघितली आहे? मलाच बघायला लावणार तुम्ही. आता मी असं हे काय तर माझ्या वहीत डायग्राम काढून समजून घेतली होती बरं का. म्हणजे हा समजा जीव आहे, दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? तर हे नाणम अपत्तिमदम वट्टदी नाणम विणाण अप्पाणम. घ्या, नाणम अपत्तिमदम ज्ञान आत्मप्रमाण आहे. नाणम अपत्तिमदम वट्टदी नाणम विणाण अप्पाणम ज्ञान आत्म्याशिवाय वर्तन करत नाही. नाणम अपत्तिमदम वट्टदी नाणम विणाण अप्पाणम तम्हा नाणम अप्पा अप्पा नाणम व अण्णम वा. नाही, दुसरी गाथा आहे ती. तू शुद्ध आहे का? तुझ्या दोन घेतले त्यांना पण एक. नाणपमाणमादा आहे. ज्ञान प्रमाण आत्मा आहे. नाणपमाणमादा न हवदी जसेह तस्य सो आदा हिणो वा अहियो वा नाणादो हवदी ध्वमेव. म्हणजे काय सांगितलं? ज्ञान प्रमाण आत्मा आहे. जर ज्याच्या मतामध्ये आत्मा ज्ञान प्रमाण नाही त्याला तो आत्मा निश्चितपणे ज्ञानापेक्षा कमी किंवा मोठा दिसेल. हिणो वा अहियो वा नाणादो, ज्ञानापेक्षा तो आत्मा कमी किंवा अधिक दिसेल. मग जर हीन मानला, हिणो जदी सो आदा, जर ते आत्मा लहान आहे, समजा एवढ्या भागात आत्मा आहे, लहान म्हणताना तर तुम्हाला आठवण लागतो, समजा हा आत्मा आहे आणि हे ज्ञान आहे, तर हिणो जदी सो आदा, त्या ज्ञानाहून जर आत्मा लहान झाला तर तण नाणमचेदनम न जाणादी, तर ते ज्ञान अचेतन होईल आणि जाणणार नाही. म्हणजे जेवढं ज्ञान आहे आणि आत्मा आहे तेवढ्याचं कार्य दिसून येईल, जाणतोय, पण जे ज्ञान आत्म्याहून अधिक प्रमाण आहे ते त्याला जाणणार नाही. म्हणजे जाणण्याचं कार्य त्याच्याद्वारे होणार नाही. जर तो आत्मा ज्ञानापेक्षा हीन असेल तर आत्म्याविना ज्ञान अचेतन ठरल्यामुळे काहीच जाणणार नाही. मग हे ज्ञान अचेतन होईल.
हे सांगितलं गाथा 24 मध्ये आणि 25 मध्ये. हा, ज्ञान मोठं आहे आत्म्यापेक्षा. हा, ज्ञान अचेतन होईल. हा, आता उलट सांगते की अहियो वा नाणादो, जर ज्ञानाहून अधिक असेल. आता हे एवढं ज्ञान आहे, आता उलट लिहते इथं. हे ज्ञान आहे लहान आणि आत्मा त्यापेक्षा अधिक आहे, म्हणजे या भागामध्ये आत्म्याच्या ज्ञान नाही असं जर मानलं तर काय कळतंय? कोणाला नाही कळलं तर विचारा. जर ज्ञान आत्म्याहून कमी आहे म्हणजे आत्मा ज्ञानाहून अधिक आहे, तर ज्ञानाशिवाय तो कसा जाणणार? जर आत्मा ज्ञानापेक्षा अधिक असेल तर ज्ञानाशिवाय तो कसा जाणणार? म्हणजेच हा आत्मा अचेतन होणार. आत्मा मोठा असला तर ज्ञानाहून रहित जेवढ्या भागात आत्मा आहे किंवा जेवढा प्रमाण आत्मा आहे तो अचेतन होणार. आणि जर आत्मा लहान आहे आणि ज्ञान मोठं आहे तरी सुद्धा ज्ञान कोणाच्या आश्रयाने कार्य करणार? हो की, कमी जास्तपणाच दाखवलाय हो फक्त. असंच आहे, सेम असंच घेतलंय, काय नाही फक्त ह्यांना प्रमाण दाखवायचं आहे आणि ह्यांना भिन्नता नाही आहे हे दाखवायचं आहे. सर्वथा आपल्या स्वतःपासून भिन्न नाही आहेत. ही विवक्षा इथं आहे आत्ताच्या गाथेत आपल्या, आणि ह्यांच्यामध्ये फक्त प्रमाण त्यांचं आत्मा जेवढ्या प्रमाणात आहे तेवढ्याच प्रमाणात ज्ञान आहे, त्यापेक्षा कमी जास्त नाही एवढं दाखवायचं आहे. इथं काय सांगितलं? जर आत्मा लहान आहे आणि ज्ञान मोठं आहे तर आत्म्याने रहित जागेत ज्ञान राहिलं. समजा उदाहरणार्थ मी आत्मा आहे आणि ज्ञान म्हणजे ही सगळी खोली एवढं ज्ञान आहे मोठं, तर आत्म्याने रहित जेवढं काही ज्ञान आहे ते सगळं अचेतन होणार. एवढ्याच प्रमाणात ज्ञानाचं कार्य दिसणार, बाकी सगळं ज्ञान जड आहे, त्यामुळं ज्ञान अचेतन होईल. आणि जर आत्मा एवढा मोठा आहे, इथं आत्मा आहे छोटा, नाही आत्मा आणि ज्ञान तेवढं आलं की नाही, ज्ञान इतकं मोठं आहे या खोली प्रमाण आणि आत्मा एवढाच आहे. आत्मा चेतन आहे, ज्ञान अचेतन होईल. आणि मग त्याच्या उलट घ्यायचं, माझ्या एवढंच ज्ञान आहे आणि एवढा सगळा मोठा आत्मा आहे पण ज्ञानाने रहित आहे, एवढ्याच ठिकाणी ज्ञान आहे, मग त्यामुळे तेवढंच चेतनेचं कार्य दिसेल, बाकी सगळा आत्मा अचेतन. मग इथं लिहिलं ज्ञान आणि हे एवढा मोठा आत्मा आहे, तर ज्ञानाने रहित असणारा आत्मा अचेतन होईल. एकदा ज्ञान अचेतन होईल म्हणलं, एकदा आत्मा अचेतन होईल. कारण जेवढ्या भागात ज्ञान आहे तेवढ्या भागात आत्मा आहे, जेवढ्या भागात आत्मा आहे तेवढ्या भागात ज्ञान आहे, हे जर मानलं तरच ते कार्य करताना दिसेल, म्हणजे जाणायचं. बाकी अन्य जर लहान मोठं मानलं तर तिथं अचेतनता म्हणजे जडत्व प्राप्त होईल. इथलं वाचते एकदा तुम्हाला कळण्यासाठी. सेम हेच उदाहरण घेऊन सांगितलंय प्रवचनसारच्या 24-25 गाथेमध्ये. जर हा आत्मा ज्ञानापेक्षा हीन आहे, मराठी पुस्तक आहे माझ्याकडे, तुमचं हिंदी आहे, अर्थ ऐका नुसतं. जर हा आत्मा ज्ञानापेक्षा हीन आहे असे मानले तर त्यावेळी आत्म्याला सोडून त्यापेक्षा अधिक असणारे ज्ञान आपल्या आश्रयभूत चेतन द्रव्याचा समवाय नसल्यामुळे अचेतन ठरते आणि रूपादी गुणसदृश झाल्यामुळे ते जाणणारही नाही. पुनश्च जर आत्मा ज्ञानापेक्षा अधिक आहे हा पक्ष स्वीकृत असेल तर तेव्हा आत्मा निश्चितच ज्ञानापेक्षा अधिक ठरतो. त्यामुळे ज्ञानापासून पृथक असणारा आत्मा घटपटादी सदृश जड मानावा लागेल व तो ज्ञानाशिवाय जाणणार नाही. कारण आत्म्याची स्पेशालिटीच ती आहे ना की ज्ञानवाला असतो तो आत्मा. जर ज्ञान थोडंसंच आहे म्हणलं आणि आत्मा त्यापेक्षा अधिक प्रमाण आहे म्हणलं तर त्या घटपटामध्ये आणि आत्म्यामध्ये काय फरक राहिलं? कुठं खाली छोटं ज्ञान मानलं तर, ज्ञान छोटं मानलंय आणि आत्मा मोठा मानलाय. वेगळं वेगळं हा पक्ष इथं नाही आहे हो. प्रवचनसारमध्ये वेगळ्याला केलं नाही आहे त्यांनी, फक्त कमी जास्त केलंय. लहान एक जण आणि मोठं एक, पण एक जण एकदा मोठा आहे एक जण एकदा लहान आहे असं.
जाऊ दे, हे रूम तुम्हाला समजे ना उदाहरण, तर स्वतःमध्ये लावा. फक्त माझ्या डोक्यातच ज्ञान आहे, बाकी सगळ्या शरीरात ज्ञानच नाही आहे. असं असले तर सगळं माझं अचेतन होऊन जाईल, अर्ध शरीर. हा आत्मा, आता तुम्ही म्हणताय तसा शरीर म्हणजे आता आत्मा एवढा आहे असं नसतं ॲक्च्युली. जेवढा शरीरप्रमाणे तेवढा आत्मा असतो. पण जर असं मानलं आपण की एवढ्याच भागामध्ये ज्ञान आहे तर बाकी सगळा आत्मा अचेतन होईल. आणि उलटं करा, एवढ्याच भागात आत्मा आहे आणि ज्ञान सगळीकडे आहे तरीसुद्धा ज्ञान कार्य करणार नाही, अचेतन होईल. एवढंच भागात कार्य चालू आहे, बाकी सगळं ज्ञान आत्म्याने रहित आहे म्हणून ते अचेतन होईल. का प्रश्न पडलाय तुम्हाला? काय झालं? बरं, मी इथलं भावार्थ वाचते पूर्ण, ऐका. ज्याप्रमाणे अग्नी हा जर उष्ण गुणापेक्षा कमी मानला तर उष्ण गुण अग्नीपेक्षा अधिक ठरतो. काय म्हणले? उदाहरणावरून समजा. आहे बघा, अग्नी जर उष्ण गुणापेक्षा कमी मानला, काय होईल सांगा तुम्ही उत्तर? अग्नी जर उष्ण गुणापेक्षा कमी मानला, इथंच लावा ते उदाहरण. अग्नी मोठी आहे आणि उष्ण गुण लहान आहे, म्हणजे हा उष्ण गुण एवढाच आणि ही अग्नी आहे. काय होईल सांगा? तर तो अग्नी उष्ण राहणार नाही ना. हा, अग्नी शीतलतेला प्राप्त होईल. जेवढी मोठी अग्नी आहे ना उष्णता रहित, ती शीतल होऊन जाईल. आता ह्याच्या उलट उदाहरण लावा. जर अग्नीपेक्षा उष्णता मोठी आहे मानलं तर काय होणार? बरोबर, असंच लावायचं. इथे वाचते मी. ज्याप्रमाणे अग्नी हा जर उष्ण गुणापेक्षा कमी मानला तर उष्ण गुण अग्नीपेक्षा अधिक ठरतो, तेव्हा आश्रयभूत अग्नीशिवाय तो उष्ण गुण शीतल ठरेल. इथं हे उष्ण गुण शीतल ठरणार व जाळण्याचे काम करणार नाही. जर तो उष्णत्व गुण अग्नीपेक्षा कमी असेल तर अग्नी उष्णत्वाच्या अभावी शीतल ठरेल. म्हणजे दोन्ही पक्षामध्ये जे गुणापासून रहित असणारं द्रव्य राहिलं आणि जे द्रव्यापासून रहित असणारं गुण राहिलं जास्तीचं, ते शीतल होऊन जाईल. आता उष्णता आणि अग्नीच्या बाबतीत तरीही तो जाळण्याचे काम करणार नाही. तसेच आत्मा ज्ञानापेक्षा हीन असेल तर आत्म्याशिवाय असणारे ज्ञान रूपादी गुणाप्रमाणे अचेतन असेल आणि ते जाणणार नाही. मग त्या ज्ञानाचा काय उपयोग? जे ज्ञान जाणायचं कार्य करणार नाही त्याला ज्ञान कसं म्हणायचं? जे जाणतं ते ज्ञान, अशी परिभाषा आहे ना आपल्याकडं. जो जाण दिसो नाणम, आणि जे जाणत नाही ते ज्ञान नाही, त्याला अज्ञानच म्हणावं लागेल, जड म्हणावं लागेल. आत्मा ज्ञानापेक्षा अधिक असेल तर ज्ञानविरहित आत्मा घटपटाप्रमाणे जड मानणे भाग पडेल आणि तो जाणणार नाही. म्हणून आत्मा ज्ञानापेक्षा हीनाधिक नसून ज्ञान प्रमाण आहे, हे त्यांनी प्रवचनसारमध्ये सिद्ध केलं आहे. मग इथं पण सगळं वस्तू व्यवस्था क्लिअर करून दाखवली प्रवचनसारमध्ये. आणि इथं पण आपल्याला त्याच रूपाने सांगायला लागलेत की द्रव्याचं वर्णन करताना जेवढ्या प्रमाण द्रव्य आहे तेवढ्या प्रमाणच त्याचे गुण असतात. गुण हे द्रव्याला सोडून नसतात किंवा गुणाहून अधिक द्रव्य नसतं, तेवढ्याच प्रमाणामध्ये ते राहतं. काय फायदा? समजून काय फायदा? काही फायदा नाही. कशाला पडायचं तसल्यात किचकटीत द्रव्यन गुणन पर्याय ठेवलंय ना, लिहून जाऊ देत. असं कसं? असं म्हणताय तर असं, तसं म्हणताय तर तसं. जेवढं ज्ञान आहे तेवढाच आत्मा आहे आणि जेवढा आत्मा आहे तेवढंच ज्ञान आहे. त्यामुळं मग क्षयोक्षमाकडे बघून किंवा मला कमी क्षयोक्षम आहे, मला जास्ती आहे, किंवा त्याच्याबद्दल म्हणजे अपमान किंवा हीनता वगैरे असं काही प्राप्त होण्याचं काही कारण नाही राहणार ना. आणि माझे गुण माझ्यापासून कधीही विलग होणार नाहीयेत. जेवढा मी आहे ना तेवढ्या प्रमाणात माझे गुण सदैव आहेत. मग त्यामुळं कशाला भय वाटणार की माझी शक्ती नष्ट झाली, मला सुखच नाही आहे. किती प्रकारांनी सगळ्या गुणांना आपण वेगळं करतो.
एक ज्ञानासाठीच नाही तर सगळे गुण लावा ना. माझे गुण माझ्याबरोबर शाश्वत आहेत. पण आपण काय म्हणतो, बहिरंगात प्रतिकूलता आली की मी दुःखीच, म्हणजे आनंदाचा अभाव केला का नाही आपण. आनंद गुण आपल्यामध्ये निरंतर आहे, पण त्याचं भाववासनाच नष्ट झालेली असते. म्हणून आम्हा पण सांगतात ना नेहमी, तिथं चॅलेंज आहे जिथं तुम्हाला बहिरंगामध्ये प्रतिकूलता असताना तुम्ही आनंद स्त्रोत वाहतोय हे पाहता, तोच खरा ज्ञानी. काय म्हणले, जेव्हा शरीर कष्ट द्यायला लागलं, शरीर कष्ट द्यायला लागलं, बहिरंगात सगळे विरोधी वागायला लागलेत समजा, अशा ठिकाणी किंवा सगळं आपल्या अनपेक्षित घटना घडायला लागल्यात काहीतरी, सगळं इष्टवियोग अनिष्ट संयोग आर्त रौद्र ध्यान हे सगळं चालू झालंय, अशा प्रसंगात जो स्वतःला आनंदमय पाहतो, आनंद गुणवाला पाहतो, तो खरा ज्ञानी. नाहीतर मग अज्ञानाचा आणि दुःखाचा अनुभव तर सगळे करतायत, पण मग हे समजून आपल्याला काय फायदा आहे माझ्यात आनंद आहे तर द्रव्य त्याच्या काय म्हणायचं स्वभावाकडं वाहत असतं. आम्हा म्हणतात ना नेहमी की ते जे पाणी आहे त्याला जर गरम केलं आपण, मग पाणी गरम झालं का नाही झालं, स्वभाव त्याचा शीतल आहे पण तरी सुद्धा गरम पाणी म्हणतो आपण, पण ते स्वभाव सोडत नाही आहे. त्यामुळंच जर तसंच जर ठेवलं तुम्ही पाणी तर ते स्वभावाकडे त्याचा फ्लो असतो, म्हणजेच ते पाणी थंड होणारच. आणि त्याच्या पुढं सांगितलं गरम झालेलं पाणी आहे ते जरी अग्नीवर टाकलं तरी विझवण्याचंच कार्य करणार आहे, कारण त्याचा स्वभाव शीतल आहे. तसं म्हटलं आपला स्वभाव चेतन आहे, आनंद आहे, सुख आहे, वीर्यवाला, अनंत वीर्यवाला स्वभाव आहे. मग हा स्वभाव कुठल्याही संपर्कात जाऊ दे, कुठल्याही शरीरात जाऊ दे, प्रसंगात जाऊ दे, अवस्थेत असू दे, तरी सुद्धा आपला स्वभाव कधीही आपण सोडत नाही. इंद्रिय निकामी झाली आपली, तर इंद्रिय निकामी झाली म्हणून ज्ञान बंद पडलं का, आत्मा बंद पडला का, सुख संपलं का, सगळं आहे तसं आहे. मग त्याचं फक्त भावभासन करणं एवढं आवश्यक आहे. म्हणजे ते फक्त आपल्यात समजत नाही, आपण बाहेर समजतो. जसं आनंद गेला, मला आनंद वाटत नाही सध्या म्हटलं की तो आनंद बाहेर शोधतोय. म्हणजे जसं म्हटलं ना ते ज्ञान आत्म्याला सोडून बाहेर नसतं, बाहेर गेलं तर ते अचेतन आहे. तसं आनंद गुण बाहेर केलं तर त्या आनंद गुणाचं अस्तित्वच नाही राहणार. बरोबर. म्हणजे आपण काय करतोय, बहिरंगातून आनंद येतोय, ज्ञान येतोय, हीच मान्यता आहे अनादीपासून आपली. त्यामुळंच तर आपल्याला आपलं ज्ञान, आपला स्वभाव कळाला नाही आहे. म्हणून शाळेत शिकलो म्हणून शाणे झालो का नाही, डिग्री मिळाली का नाही, मग आला का नाही माझ्याकडं. इथं आला तर माझ्याकडे डिग्री मिळते तुम्हाला आम्हांकडं, पण नाही, तिथं गेल्यावरच ज्ञान मिळतं, आनंद मिळतो, काहीतरी शिकायला मिळतं, ही भावना. त्यामुळं आपण तिकडं धडपडतोय. मग त्यांनी एक उदाहरण म्हणजे गोष्ट सांगितली आहे की त्याच्यामध्ये 5 कारणांनी तुम्ही दुःखी आहे असं घटवलं आहे. म्हणजे कुठलाही संसारी जीव असू दे तर तो दुःखी का आहे. एक आपण हे तत्वाच्या अपेक्षेने बघितलं की सुखवान असताना सुद्धा सुखापासून रहित मानतो स्वतःला. मग ते पहिला सांगते की 2 प्रकारांनी घटवलं होतं. सुख बाहेरून येतो असं मानणारा त्याला कोणी सुखी करू शकत नाही, आणि जो सुखाने पूर्ण असताना सुद्धा स्वतःला दुःखी मानतो त्याला कोणी सुखी करू शकत नाही. काय सांगितले 2 गोष्टी. करेक्ट. काय सांगा, 2 उदाहरणं काय सांगितले अनुजा भाभी. कोण कोण सुखी आहे कळेल मला, ऐकलं असलं तर बोला. म्हणजे सुखाने परिपूर्ण असताना सुद्धा बाहेरून सुख घेत असं मानतो तो दुःखी आहे. बर, दोन्ही मिक्स करून सांगितलं एकातच तुम्ही. कसं सांगितलं मी सांगा, कोण सांगते नाही ना का की सांगा. जो बोला. सुख बाहेरून येत आहे असं मानणारा त्याला कोणी सुखी करू शकत नाही, हे पहिलं. आणि दुसरं, सुखी नसताना पण तो स्वतःला दुःखी मानतो, त्याला कोणी सुखी करू शकत नाही. कोणाला? त्याला मला नव्हे, त्याला आपल्याला नाही, मला सगळ्याला जोडून
सगळ्याला जोडून कशाला मला, म्हणजे भेदविज्ञान करा की आता सगळ्याचं मिळून सुख आपलं सुख नाही आहे. सगळे सुखी असले तरी आपण दुःखी असतो आणि सगळे दुःखी असले तरी आपण सुखी असू शकतो. म्हणजे आपलं सुख सगळ्यांच्या बरोबर मिळून नसतं. वाटतंय तसं की घरातले सगळे सुखी म्हणजे मी सुखी, अशी व्याप्ती नाही. त्यामुळं सुख बाहेरून येतं ही मान्यता सोडा पहिल्यांदा. माझ्यात सुख आहे. आज प्रॅक्टिकली करून बघा तुम्ही पाहिजे तर टेस्ट, की जेव्हा समजा काय तुम्ही काम करताना कापलं हाताला किंवा काय फार काम पडलं म्हणून थकवा आला, शरीरात काय दुखावा सुरू झालं, त्यावेळेस पर्पजफुली काय म्हणायचं, इंटेन्शनली उपयोग घेऊन जावा की सुख माझं कुठं गेलं आहे, सुख आहे की नाही माझ्यामध्ये. किंवा काहीतरी घरातलं फुटलं तुटलं हरवलं गेलं त्यावेळीसुद्धा जरासं विचार करून बघा, टॅली करून की माझं सुख माझ्यामध्ये आहे की नाही, गेलं आहे कुठं. तर तेव्हा कळेल की खरं सुखवान मी आहे. आणि मग ती वस्तू गेली म्हणून मला किती शोक व्हायला पाहिजे, किती आनंद व्हायला पाहिजे एखाद्या गोष्टीचा संयोग झाला म्हणून. तर तिथं एका मनुष्याकडं 4 करोडचा फ्लॅट होता पुण्यात बरं का. आणि त्याला 2 मुलं होती आणि ती दोन्ही मुलं भांडत होती की ते फ्लॅट आमच्या नावाने करून द्या. पण वडिलांची तयारी नव्हती. म्हटले मी जिते जी नाही करूंगा, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करणार नाही. आणि मग त्यावेळेस झालेली घटना आहे बरं काही. आणि झालं काय तर एक दिवस ते वयस्कर झाले होते, आता जवळपास शक्ती संपत आली होती शरीरातली. अशा अवस्थेमध्ये ते घरात राहत असताना एक दिवस रात्री म्हणले कुठं जात असतील बाथरूमला वगैरे, असं जात असताना ते तोल गेला आणि पडले तर त्यांच्या डोक्याला लागलं. आणि मग हे आवाज आला म्हटल्यावर दोन्ही खोलीतनं दोन्ही सुना बाहेर आल्या, काय झालं वडिलांना म्हणून बघायला, म्हणजे सासऱ्यांना काय झालं म्हणून. आणि मग ते दोन्हीकडनं 2 जण आले की उचलायला लागले होते त्या सासऱ्यांना. तर दोन्हीकडनं दोन्ही मुलांनी ओरडलं, काय करायली तू, कोण सांगितलं तुला उचलायला, सोड म्हटले. दोघांनी पण सुनांना आत हाकललं. आणि मग हे दोघांचं वाद सुरू झालं, कोणाचे वडील आहेत कोण बघायचं. म्हणजे तिथं ते माणूस तडफडायला लागलाय, त्याला त्रास व्हायला लागलाय. तर ह्या दोघांना पडलंय काय की तुझे वडील आहेत तू बघ किंवा माझे वडील आहेत मीच बघणार, ह्यांनी फ्लॅट माझ्याच नावाने करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये 10 मिनिटं गेली तर त्यांना काय म्हणते त्याला, ब्रेन हॅमरेज झालं का स्ट्रोक झालं का काय तर झालं असलं. आणि त्याच्यामध्ये ते झालं म्हटल्यावर डॉक्टरांना फोन केला, पण डॉक्टर येईपर्यंत संपलं. काय झालं सांगा, सुख कशात आहे, इस्टेटीमध्ये सुख आहे, घरातल्या परिवारातल्या लोकांमध्ये सुख आहे. ते म्हणले इतका मोठा त्या फ्लॅटचा मालक असताना सुद्धा त्याला सुख एवढं सुद्धा नाही. मग म्हणजे परिवारातून सुख होतं का त्या ह्याच्यातून सुख होतं, मुलांमधून का सुनांमधून, सगळं असताना सुद्धा दुःखी जीव. म्हणून तिथं स्वतःच सुख आहे हे मानलं तर कोणी आपली सेवा करावी, आपलं धन घेऊन घ्यावं, कुठलेच भाव राहणार नाहीत, कोण रक्षा करणार किंवा आपलं कसं होणार, कुठलीही चिंता राहणार नाही. म्हणून जिवंत असताना आणि ज्ञान शरीर चांगलं असताना हा प्रयोग करा, ह्याचं अनुभवन करा, ह्याची प्रॅक्टिस करा. तर तिथं ते जेव्हा शिथिलता येणार, शरीरातली शक्ती संपणार, त्यावेळेस मदत होणार या सगळ्या गोष्टींची. आणि याच्याशिवाय मार्ग नाही आहे हो दुसरं. तुम्ही जरी दवाखान्यात पडला ना तरीसुद्धा नेऊन तिथं डॉक्टर आणि नर्स वगैरे तुम्हाला मदत करणारे नसतात. तिथंसुद्धा तुमचं तुम्हालाच करावं लागतं. काय परिणाम सांभाळायचे काम आपल्या हातात आहे, थोडी ना डॉक्टर काय करणार आहे. म्हणून डॉक्टरकडे जायचंच नसतं कधी. आणि डॉक्टर जवळ आला तरी पण त्याला हात लावायचं नसतं. तर तो माणूस सुखी राहतो, अन्यथा नाही. ते तू जे आता जे सांगितलं स्मिता, ते परवा असंच कृष्णमूर्तीचं एक तिकडं काहीतरी एक टाइम संपला. काय सांगत होते, टाइम संपला होतं ते सांगायला ते मी टाइम संपत आलाय म्हणून. ठीक आहे, बघू उद्या. ओम जाणं स्वतःशी अभेद असणाऱ्या अनंत गुणवाल्या ध्रुव स्वभावाला जाणा. माझे सुख माझ्यामध्ये शाश्वत आहे जाणा. सुखाचा स्रोत आहे मी अनुभवा.
दुःख माझ्यामध्ये नाहीच. अज्ञान माझा स्वभाव नाहीच. ज्ञानमय स्वरूपोऽहं सुखमय स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि.